या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे अनिकाची टीम या कमळी आणि निंगीच्या टीमच्या अगोदरच इथे ग्राउंडवर येऊन पोहोचलेली असते आणि अनिका या टीमची कॅप्टन असते आणि तिच्या सगळ्या प्लेयर्सना घेऊन ती एकत्रितरित्या इथे कबड्डीची प्रॅक्टिस करत असते. कालच्या आदल्या दिवशी इथे कमळीने आणि त्याचसोबत तिच्या टीमने प्रॅक्टिस केली होती आणि त्यामुळेच त्यांना आज प्रॅक्टिस करायला मिळू नये म्हणूनच तिने आज बाजी मारलेली असते. सुरुवातीलाच पहिले लवकर येऊन इथे अनिका प्रॅक्टिस करत असते. आता गबया ही टिटवी इथे कशी आली आणि कधी आली आणि आपल्या अगोदर येऊन प्रॅक्टिस करायला लागलेली आहे. आता काय करायचं, किती वेळ प्रॅक्टिस चालणार आहे हिची माहीत नाही, असं म्हणून आता लगेचच इकडे अनिका म्हणत असते, ए गावछाप, इथे प्रॅक्टिस करायला आली आहेस का तू? पण आता तर तुला इथे प्रॅक्टिस करायला जमणार नाही. तेवढ्यातच साहेबा म्हणतात, हे बघा पोरींनो, उगाचच वाद घालायला नको. तुम्ही एक काम करा, आत्ता ह्या प्रॅक्टिस करतायत ना तर करू द्या. एक काम करूया, आत्ता आपण कॉलेजमध्ये जाऊया, लेक्चर वगैरे अटेंड करा आणि लेक्चर संपल्याच्यानंतर मग प्रॅक्टिस करा. समजलं तुम्हाला? आत्ता ह्या सगळ्या गोष्टी इथे करायला नको आहेत, चला. असं म्हणून ही लोकं कॉलेजमध्ये निघून जातात. आता कॉलेजमध्ये सगळे लेक्चर वगैरे अटेंड केल्यानंतर पुन्हा हे ग्राउंडवरती येतात. आता पुन्हा ग्राउंडवर आल्यानंतर इथे पाहतात तर ही आत्तासुद्धा लोकं इथे कबड्डीची प्रॅक्टिस करतच असतात. आणि तेव्हाच कमळी निंगी म्हणतात, हे काय चाललेलं आहे सगळं? कॉलेज संपलं, त्याचबरोबर लेक्चर संपले, तरीसुद्धा ही लोकं इथे ग्राउंडवरच प्रॅक्टिस करत आहेत. काय करायचं? आता अनिका मनामध्येच म्हणत असते, काही करायचं आहे ना ते करा. मी काही ह्या ग्राउंडवरून अजिबातच हलणार नाही आहे. इथे प्रॅक्टिस तर आज आम्हीच करणार आहोत. तुम्हाला जे करायचं आहे ना ते तुम्ही करा. तेव्हाच इकडे साहेबा विचार करत असतात, काय करावं, कशा पद्धतीची युक्ती करावी म्हणजे अनिकाला शह देता येईल, म्हणजे अनिका हे ग्राउंड सोडून जाईल आणि त्याचबरोबर इथे काय करावं असा विचार ती करते. तेव्हा लगेचच साहेबा म्हणतो, मी अनिकाशी बोलायला जातो. आता साहेबा अनिकाशी बोलायला जातो आणि म्हणत असतो, हे बघा अनिका मॅडम, प्लीज आता तुम्ही आतापर्यंत प्रॅक्टिस केली आहे, तर मग बी टीमलासुद्धा एक चान्स द्या ना, एक वेळ द्या ना प्रॅक्टिस करण्यासाठी. तेव्हा अनिका म्हणत असते, आत्तापर्यंत आमची प्रॅक्टिस झाली नाही, त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही आहे, समजलं? आणि त्याचबरोबर त्यांची वकिली करायला तू इथे येऊ नकोस साहेबा, असं म्हटल्याबरोबरच आता इकडे कमळी म्हणत असते, ही अनिका ना मुद्दामून करायली, मला माहिती आहे, पण काय करायचं कळत नाही. मला तर आता टेन्शनच आलेलं आहे. प्रॅक्टिस तर होणं गरजेचं आहे. तेव्हा साहेबा म्हणत असतो, हो, ही अनिका मॅडम मुद्दामच करते. तेव्हाच अनिका म्हणत असते, जे काही करायचं आहे ना ते तुम्ही काय बिंदास करायचं आहे ना ते करा. तेव्हा साहेबा म्हणतो, असं कसं अनिका मॅडम, तुम्हाला थोडासा आराम म्हणजे रेस्ट करायची नाही का? तुम्ही थोडीशी रेस्ट करा ना. तेव्हा अनिका म्हणते, त्याची काहीच गरज नाही. तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता इथे कामिनीने राजन आणि त्याचबरोबर अन्नपूर्णाचं बोलणं ऐकलेलं असतं की सिद्धटेक गावाला गौरी म्हणजेच की इथे राजनची पहिली बायको आणि आबांचा इथे एक फोटो पाहिला होता, ज्या फोटोला हार घातला होता आणि त्यावरून हे सिद्ध होत होतं की आबा आत्ताच नुकतेच वारलेले आहेत आणि त्याचसोबत म्हणजे ते वारलेले आहेत तर इथे गौरी आणि त्याचबरोबर माझी मुलगी जिवंत असेल आणि म्हणूनच आता पुन्हा राजन सिद्धटेकला गेलेला असतो. आता इथे कामिनीलासुद्धा सिद्धटेकला जायचं असतं आणि तिथे जाऊन सगळी काही चौकशी करायची असते. गौरी आणि तिची मुलगी जिवंत आहे की नाही हे पाहायचं असतं. रागिणी जाताना कामिनीला अडवत असते. ती म्हणत असते, तू अशी का चाललेली आहेस, नको जाऊस प्लीज. आणि ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आता अनिकाला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे. तेव्हा कामिनी म्हणते, वेडी आहेस का रागिनी? अगं इथे कायद्याने राजन आणि त्याचबरोबर त्याच्या पहिल्या बायकोचा घटस्फोट झाला नाही. तू त्याची दुसरी बायको आहेस आणि त्याची दुसरी बायको असल्या कारणाने इथे जर पहिला घटस्फोट न होता लग्न केलं तर काय होईल ही गोष्ट तुला समजते का? आणि त्याचबरोबर इथे त्यामुळेच मला जावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे का अगं ती जर गौरी आली ना तर सगळी प्रॉपर्टी इथे गौरीच्या नावावर होईल आणि मग तुला काय मिळणार आहे? तुला काहीच मिळू शकत नाही, असं इथे ती बोलते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इथे रागिणी म्हणत असते, असं कसं होईल आई? अगं असं नाही होणार तर मग काय होणार आहे तुला कळतंय का? असंच होईल सगळं, कारण कायद्याने इथे त्या राजनचा आणि त्याच्या बायकोचा इथे घटस्फोट झालेला नाही. मग सगळी प्रॉपर्टी इथे तिच्या नावावर होईल, ती मालकीण होईल आणि तुझं काय होणार आहे?
त्याचबरोबर इथे आणखी एक गोष्ट, ती कमळीसुद्धा सिद्धटेक गावातूनच आहे म्हणे. मग एका दगडात दोन पक्षी मारता येईल ना. म्हणजे जर मी तिथे गेले आणि त्याचबरोबर मला गौरी आणि त्याचबरोबर तिच्या मुलीविषयी समजलं, तर ह्या कमळीची सुद्धा बॅग भरूनच तिला तिकडे पाठवून देता येईल. ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूपच सोप्या होतील, असं आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर एवढं सगळं सामान कशासाठी घेऊन चाललीस? हो, लागणार तर आहेच ना, जोपर्यंत त्यांचा शोध लागत नाही तोपर्यंत. बरं आई, ठीक आहे, तू चाललीस ते ठीक आहे, पण इथे मिनिटा-मिनिटाची अपडेट मला तू फोनद्वारे देणार आहेस, समजलं? त्यावरच कामिनी म्हणते, हो, नक्की समजलंय, कळवेन मी तुला सगळं काही. त्याचबरोबर हे बघ, आता मी निघते. तेव्हा आता रागिनी म्हणते, आण इकडे ती बॅग, मी तुला गाडीपर्यंत सोडवायला येते. असं म्हणूनच आता कामिनी पुढे चलत असते, तर रागिनीने कामिनीची बॅग पकडलेली असते आणि म्हणत असते, बापरे, किती जड आहे ही बॅग. असं म्हणूनच कामिनीला निरोप द्यायला ती बाहेर जात असते. तर आपण इकडे पाहतो की आता अनिकाने प्रॅक्टिस तर केलेली असते, पण प्रॅक्टिसच्या नावाखाली मुद्दामूनच इथे ग्राउंड तिने स्वतःच्याच नावावर केल्यासारखं केलं असतं. मुलींना घेऊन मस्त गाणे लावलेले असतात, साऊंड बोलवलेला असतो आणि त्या गाण्यावरच नाचकाम करत असतात, डान्स करतात, एन्जॉय करतात, धमाल करतात. सोबतच रिमझिम रिमझिम पावसांच्या धारासुद्धा असतात. सोबतच झिंगाट असं गाणं लावलेलं असतं. इकडे आता कमळी आणि निंगी म्हणत असतात, ह्या मुद्दामून करतायत, माहिती आहे काय गरज आहे हे सगळं काही करण्याची. मला तर ही अनिकी माकडीनीला असं वाटते जावा आणि हिचा गळाच दाबावा. असं म्हणूनच ती साहेबाला म्हणत असते, तुम्ही जाताय का मी जाऊ? तेव्हा साहेबा म्हणतो, थांबा थांबा, मी जातो. असं म्हणूनच साहेबा जातो आणि साऊंड बंद करत असतो. साहेबाने साऊंड बंद केल्यानंतर इकडे अनिका म्हणत असते, काय केलंय तू हे? तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? खरं तर साधना मॅडम सुद्धा तिथेच असतात आणि तेव्हाच इकडे अनिका म्हणते, आम्ही काहीही करू, नाचू, गाऊ, डान्स करू, नाहीतर आणखी काहीही करू, तुला काय करायचं आहे? आणि त्याचसोबत इकडे तो म्हणत असतो, अहो अनिका मॅडम, तुम्हाला डान्स करायचा आहे, तुमची प्रॅक्टिस संपली आहे, तर प्लीज तुम्ही इथून निघून जा ना. आणि बाकीच्या बी टीमला सुद्धा तुम्ही इथे थोडाशी तरी प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड द्या ना. पण इकडे अनिका म्हणत असते, हे साहेबा, ह्या टोनमध्ये माझ्याशी बोलायचं नाही, समजलं? ग्राउंड माझं आहे, कॉलेज माझं आहे, मी काहीही करेल, समजलं? त्यावरच साहेबा म्हणतो, मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे अनिका मॅडम. तेव्हा अनिका म्हणत असते, जिंकणार तर फक्त अनिकाचीच टीम जिंकणार आहे, समजलं? त्यामुळे तुम्हाला जिकडे जायचं आहे तिकडे जा. आत्ता जरी साऊंड बंद केला असला तरीसुद्धा आम्ही थोडासा टाईमपास करत होतो, पण आत्ता पुन्हा आम्हाला इथे आता प्रॅक्टिस करायचीच आहे, जा इथून निघून. असं म्हणून आता साहेबाला तिने सरळ सरळ इथे हकलूनच लावलेलं असतं आणि त्यानंतर पुन्हा मुलींना एकत्रित करून पुन्हा एकदा डान्स करते आणि त्यासोबत प्रॅक्टिससुद्धा करायला लागलेली असते. आता कमळी निंगीला प्रचंड त्रास होत असतो, राग तर येतच असतो आणि त्याचसोबत त्यांची प्रॅक्टिससुद्धा इथे खोळंबलेली असते. प्रॅक्टिस खोळंबलेली असल्या कारणाने त्यांना इथे कळत नसतं काय करावं काय नाही म्हणून. आता निंगी अक्षरशः तिच्या अंगावरती धावत जाण्याचंच काम करते. ती विचार करते की ह्या सगळ्या गोष्टी अशा नको आहेत व्हायला, काय ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत आणि त्याचबरोबर मला तर ह्या माकडीनीचा खूप राग येतोय. मला तर असं वाटतंय आत्ताच्या आत्ता तिच्याकडे जावा आणि त्याचबरोबर इथे तिच्या एक कानाखाली वाजवावा. त्याचबरोबर आता इकडे कमळी म्हणत असते, निंगे, तुला आठवतंय का ऋषी सर म्हणायचे, जर आपल्याला एखादी गोष्ट शिकायची असेल किंवा प्रॅक्टिस करायला जर नाही भेटली, जर समोरची व्यक्ती प्रॅक्टिस करत असेल तर आपण त्यांची प्रॅक्टिस बघत राहायचं आणि त्याचबरोबर ते ज्या काही चुका करतायत ना त्या सगळ्या चुकांमधून आपण शिकत राहायचं. म्हणजे आपल्याला सुद्धा इथे कळणार की प्रॅक्टिस कशी करायची, काय करायची म्हणून. असंच आता इकडे कमळी निंगीला सांगत असते, त्यासोबत सगळ्या टीमला सुद्धा ती इथे सांगण्याचं काम करते. तेवढ्यातच आता कमळी आणि निंगी म्हणत असतात, ठीक आहे, आता करू देत ह्यांना प्रॅक्टिस. आता अनिका कबड्डी कबड्डी म्हणत असते, तर ह्या मुद्दामूनच तिला डिस्टर्ब करत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येकीच्या चुका ह्या सांगायचं काम करत असतात. अनिकाला डिस्टर्ब होत असतं म्हणून ती त्यांच्याशी वाद घालायला जाते आणि म्हणत असते, ए काय चाललंय गावछाप, हे असले आवाज चित्रविचित्र काढायचे नाही, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय. तेव्हाच कमळी म्हणते, आम्ही कुठे काय करतोय, आम्ही तर मस्त तुम्ही खेळ करणारी प्रॅक्टिस खेळणारी कबड्डी मस्त एन्जॉय करतोय, आम्ही काहीच करत नाही. तर पुन्हा कमळी आणि त्याचसोबत निंगी पुन्हा चेष्टा मस्करी करतात त्यांच्या टीमसोबत बनून. त्याचबरोबर अनिका खेळण्याचा प्रयत्न करते, पण अनिकाला खूपच डिस्टर्ब होत असतं, तिचं लक्ष हे कबड्डीकडे लागतच नसतं आणि तेव्हा इथे तिला राग येतो. राग आल्याबरोबरच आता ती लगेच स्वतःचा मोबाईल काढते आणि स्वतःचा
मोबाईल काढून इथे कामिनीला कॉल करते. कामिनी खरं तर प्रवासात असते आणि ती म्हणत असते, बहुतेक माझ्या आणि बेबीला ना इथे माझी आठवण येत असेल आणि म्हणूनच तिने फोन केला असेल. बोल ना अनिका, का काय झालेलं आहे? सगळं ठीक आहे ना? तू कशी आहेस? तू बरी आहेस ना? तेव्हा अनिका म्हणते, ग्रॅनी आजी, मला ह्या कमळी टिंबळीचा खूपच राग आलाय बघ. आम्ही इथे कबड्डीची प्रॅक्टिस करतोय आणि ती मुद्दामून मला डिस्टर्ब करते. मला असं वाटतंय की ह्या कमळीसोबतच ह्या कॉलेजला पण आग लावावी. त्यावरच आता इकडे ती म्हणत असते, अनिका काय हे बाळा, असं नाही बोलायचं. जरा शांत होतेस का? शांत हो प्लीज. मला नीट सांग काय झालंय ते. आणि अनिका झालेला प्रकार सांगते. त्यावरच आता कामिनी म्हणते, हे बघ, तुला प्रॅक्टिस करायची आहे ना, तू छान प्रॅक्टिस कर आणि त्याचबरोबर तुला जिंकायचं सुद्धा आहे ना, मग त्या कमळीचा अजिबात इथे विचार करू नकोस. तिचं काय करायचं आणि तिला कसं तिथून हकलवायचं ह्याचा विचार मी करते. तुझी तू प्रॅक्टिस करत राहा, काळजी करू नकोस. बाकीच्या गोष्टीकडे तू अजिबात लक्ष देऊ नकोस. तू फक्त तुझं तुझं काम कर आणि छान प्रॅक्टिस कर. ठीक आहे, मी फोन ठेवते आणि काय करायचं ते मी बघते. असं म्हणून अनिकाचा फोन ठेवल्याबरोबरच आता कामिनी लगेचच प्रिन्सिपलांना कॉल करते. आता प्रिन्सिपलांना कॉल केल्याबरोबर ती म्हणते, काय मग, मला काय म्हणायचं आहे ते तुम्हाला चांगलं समजलेलं असेल. काय करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलंय ना? मग ठीक आहे, ताबडतोब जे काही करायचं आहे ते तुम्ही करा, कारण माझ्या अनिकाला इथे कसलाच त्रास होता कामा नये. झालं तरी सुद्धा मी सांगितलंय त्याच पद्धतीने ॲक्शन घेतली पाहिजे. असं म्हणून कामिनी आता फोन ठेवते. तर आपण इकडे पाहतो की पुन्हा आता इकडे ह्यांची प्रॅक्टिस सुरू असते. तेवढ्यातच पिऊन येतो आणि पिऊन आल्याबरोबरच अनिकाच्या हातात एक लेटर देत असतो. अनिकाच्या हातातलं लेटर लगेचच अनिका घेते आणि कमळीकडे घेऊन जाते. हे घे, वाच. आता कमळी खरं तर सुरुवातीला हळूहळू लेटर वाचत असते आणि त्यानंतर अनिका म्हणते, जरा जोरात वाचणार आहेस का लेटर? तेव्हा आता कमळी ते लेटर वाचायला घेते. त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं असतं की ए टीम इथे कबड्डीची प्रॅक्टिस करत आहे, तर बी टीमने त्यांना कसलाही त्रास देऊ नये. त्याचसोबत बी टीमला जर प्रॅक्टिस करायची नसेल किंवा ग्राउंड इथे रिकामं नसेल तर त्यांनी इथे लेक्चर अटेंड करावेत किंवा मग कॅन्टीनमध्ये जाऊन अभ्यास करावा किंवा मध्ये सुद्धा जाऊन तुम्ही अभ्यास करू शकता. हे प्रिन्सिपलांचे आदेश आहेत आणि जर हे आदेशांचं पालन केलं नाही तर बी टीम इथे खेळण्यास पात्र नसेल किंवा त्या बाबतीत ॲक्शन घ्यावी लागेल. असं सांगितल्यानंतर आता साहेबा म्हणत असतो, बघा आता प्रिन्सिपलांचा इथे आदेश आहे म्हटल्यावर तो पाळावाच लागेल. इकडे निंगी म्हणत असते, थांब, हे सगळं त्या अनिकाने केलेलं आहे ना, मी तिला सोडणारच नाही. तेव्हा साहेबा आणि कमळी तिला अडवण्याचा प्रयत्न करतात, समजावतात. तर इकडे साहेबा म्हणत असतो, चला आपण मस्त कॅन्टीनमध्ये जाऊयात. तेव्हा इकडे अनिका म्हणत असते, काय मग जिरली ना? हां, मला अनिका म्हणतात. अनिका, अनिकाच्या कोणीही इथे नादाला लागायचं नाही, समजलं? असं म्हणूनच आता इकडे ती हसत असते. तर साहेबा ह्या मुलींना समजावतो आणि म्हणत असतो, चला कॅन्टीनमध्ये, माझ्याकडून तुम्हाला आज मस्त ट्रीट देतो. त्यावरच कमळीनिंगी म्हणताय, काय करताय तुम्ही, वेडे आहात का? इथे आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे कबड्डीची आणि त्याचबरोबर आम्हाला जिंकायचं आहे. त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्यात आणि तुम्हाला कॅन्टीनमध्ये जायचं सुचतंय. तेव्हा साहेबा म्हणतो, हे बघा, आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही आहे, तुम्ही चला तर माझ्यासोबत. असं म्हणूनच आता ह्या सगळ्यांना तो कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. आता इकडे अनिका खूपच हसत असते, तिला छान वाटत असतं. आता इकडे कॅन्टीनमध्ये आल्यानंतर कमळी म्हणत असते, अहो साहेबा सर, तुम्ही हे काय केले? तुम्ही इथे आम्हाला कशासाठी घेऊन आलेला आहात? प्लीज हे असं नका ना करू. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे बघा, आम्हाला कबड्डीची प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना, आम्हाला कबड्डी जिंकणं किती महत्त्वाचं आहे म्हणून. तेवढ्यातच साहेबा म्हणत असतो, जरा थांबणार आहात का? तर आता कॅन्टीनचे जे ओनर असतात त्या ओनरला इथे साहेबा बोलावतो. आता ते ओनर आल्याबरोबरच इकडे पाहिलं जातं की आता ओनर म्हणतात, बोला ना, का काय झालेलं आहे, कशासाठी बोलवलं आहे? तेव्हाच इथे तो म्हणत असतो, हे बघा, ही बी टीम आहे आणि त्याचसोबत बी टीमची ही कमळी कॅप्टन आहे. खरं तर ह्या लोकांना इथे आता कबड्डीची प्रॅक्टिस करायची आहे आणि कबड्डीची प्रॅक्टिस करण्यासाठी इथे त्यांना ग्राउंड नाही आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना ग्राउंड मिळवून देण्यासाठी मदत करावी. आता इकडे ते म्हणत असतात, म्हणजे माझ्याकडून कसली मदत हवी आहे तुम्हाला? त्यावरच आता इकडे ते म्हणतात, म्हणजे साहेबा म्हणतो, कसं आहे ना, तुमचा हा कॅन्टीनचा एरिया खरं तर खूप मोठा आहे आणि मला असं वाटतंय की तुम्ही इथे ती सोय करून द्यावी, म्हणजे कसं सगळं काही व्यवस्थित होईल. साहेबा म्हणतो, म्हणजे इथे बघा, जर तुम्ही कॅन्टीनमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची सोय करून दिली तर ह्या मुली इथे आता खेळू शकतात आणि त्यांची प्रॅक्टिस कंटिन्यू करू शकतात.
आणि तुम्हाला माहिती ना, इथे बी टीम किती इथे यशस्वी आहे आणि त्याचबरोबर त्यांचे खेळाडूसुद्धा चांगले आहेत. त्यामुळे कृपा करून तुम्ही आम्हाला एवढी मदत कराल का? असं बोलल्यानंतर आता इकडे लगेचच कॅन्टीनचे ओनर म्हणत असतात, खरं पाहायला गेलं तर शिक्षण महत्त्वाचं आहे आणि ह्या मुलींची प्रगती होणं महत्त्वाचं आहे. जर माझ्याकडून ह्यांच्या कबड्डी टीमसाठी काही करता आलं तर मी ते नक्कीच करेल. असं म्हणून लगेचच आता तुम्ही ते प्रॅक्टिस करू शकता. असं म्हणून ते निघून जातात. तर लगेचच साहेबा ह्या सगळ्या पोरींना समजावून सांगतात आणि म्हणतात, आता आपल्याला इथे कबड्डीची प्रॅक्टिस करायची आहे. त्यावरच कमळी म्हणते, अहो साहेबा सर, इथं कशी प्रॅक्टिस करणार आहोत आपण? अरे, हे सगळं आपण हलवायचं आहे, हे सगळं उचलायचं आहे, बाजूला करायचं आहे आणि लगेच आपल्याला जागा रिकामी होईल. तर लगेचच ह्या पोरी सगळ्या कामाला लागतात. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की राजन गावी जाऊन सिद्धटेकला पोहोचलेला असतो. इकडे सरू कमळीची आई दारामध्ये अंगण झाडत असते. तेवढ्यातच तिला राजन येताना दिसतो आणि तेवढ्यातच तिथे वर्षा आलेली असते. लगेचच सरू वर्षाला म्हणते, हे बघ वर्षा, माझी मदत कर, ते साहेब येत आहेत आणि त्यांना लगेचच तू सांग की मी इथे घरामध्ये नाही आहे, 4-5 दिवसांसाठी बाहेर गेली. आता वर्षा ठरल्याप्रमाणे राजनला सांगते, अहो काय झालं साहेब, त्या मॅडम कुठे आहेत? परवा मला भेटलेल्या, मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यावर वर्षा म्हणते, ती इथे नाही आहे, ती ना 4-5 दिवसांसाठी गावी गेलेली आहे, ती 4-5 दिवसांनीच येईल. त्यावरच राजन म्हणतो, बरं ठीक आहे, त्यांना आल्यावर कळवा मी येऊन गेलो म्हणून. राजन तर तिथून निघून जातो आणि तेवढ्यातच सरू पुन्हा बाहेर येते आणि म्हणत असते, बरं झालं बाई वर्षा, देवासारखी धावून आलीस बघ ऐन वेळेला. आणि बरं झालं. तेव्हा वर्षा तिचा हात पकडते आणि म्हणते, एक मिनिट सरू, काय चाललेलं आहे? जेव्हा जेव्हा ते साहेब येतात तेव्हा तेव्हा तू अशी लपून बसतेस, चेहरा दडवतेस किंवा आडबाजूला जाऊन उभी राहतेस. खरं खरं सांग, काय झालेलं आहे? कोण आहेत ते साहेब? त्या साहेबांचं आणि तुझं नातं काय आहे? तेव्हा सरू काहीच सांगत नसते. पण आता वर्षाने तिचा हात हातात घेऊन डोक्यावरती ठेवलेला असतो. तुला माझी शपथ आहे, तुला आबांची शपथ आहे, खरं खरं सांग म्हणून. आता प्रेक्षकांनो, इथे सरू वर्षाला काय सांगेल हे पाहणं रंजक असणार आहे. तर आता इकडे सगळ्या बी टीमने तिथलं जे काही जागा आहे ती पूर्ण रिकामी केलेली असते आणि पूर्ण जागा इथे बी टीमने रिकामी केल्यानंतर आता कबड्डी खेळण्यासाठी त्या सज्ज झालेल्या असतात. साहेबांनी इथे खूपच छान मदत केलेली असते. तर इकडे जय भवानी, जय शिवाजी असं म्हणूनच आता इकडे त्यांनी कबड्डीच्या प्रॅक्टिसला सुरुवात केलेली असते. साहेबांनी इथे त्यांना खूप सपोर्ट केलेला असतो. कारण ऋषी हा हॉस्पिटलमध्ये असतो आणि त्यामुळेच आता कमळीच्या पाठीशी खंबीरपणे साहेबा उभा राहिलेला असतो. कमळी खूपच जास्त आनंदात असते. आता इथे बी टीम खूपच छान पद्धतीने प्रॅक्टिस करायला सुरुवात करत असते. आता ही लगेचच गोष्ट हवेसारखीच उडत अनिकापर्यंत जाऊन पोहोचलेली असते. अनिका, तू इथे ह्या ग्राउंडवरती तू ही स्पर्धा किंवा हे सगळं प्रॅक्टिस वगैरे करत आहेस. पण तुला एक गोष्ट सांगू का? तिकडे कमळी कॅन्टीनमध्ये त्यांना जागा रिकामी करून दिलेली आहे आणि त्या कॅन्टीनमध्ये तिथे कबड्डी खेळत आहात. असं म्हटल्यानंतर अनिकाला राग आलेला असतो. त्याचसोबत इकडे कमळी निंगी खूपच छान पद्धतीने खेळत असतात. कमळीकडून इकडे निंगीकडून छोट्या मोठ्या चुका होतात तर कमळी तिला समजावत असते. तेव्हा निंगीसुद्धा अगदीच कान पकडून इथे तिला स्वारी म्हणत असते आणि पुन्हा नव्याने खेळायला सुरुवात करत असते. तर आता इकडे आपण पाहतो की ही खबर आता अनिकापर्यंत जाऊन पोहोचलेली असते. अनिका आता रागानेच लाल झालेली असते. तिला राग येतो आणि ती म्हणत असते, हे कसं शक्य आहे? त्याचबरोबर ही कमळीची एवढी हिंमत झालेली आहे की ती कॅन्टीनपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तिथे जाऊन ती इथे प्रॅक्टिस करत आहे. नाही, हे सगळं शक्यच नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी हे होऊच देणार नाही. आणि त्याचसोबत इथे कशा पद्धतीने ती इथे कॅन्टीनमध्ये प्रॅक्टिस करते ते मी पाहतेच. इथे अनिकाचा वडापाव म्हणजे अनिकाचा गरमागरम वडापाव म्हणजेच की म्हणजे ते ग्रॅनी आजी काय म्हणते ना, ते तसं समथिंग समथिंग असं म्हणूनच ती पुन्हा आता इथे थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते. रागाने लालच झालेली असते कारण कमळीला आता प्रॅक्टिस करायला भेटलेली असते म्हणून. तर प्रेक्षकांनो, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असतं की आता कमळीची प्रॅक्टिस कशी होते तर अनिकाची कशा